तर छगन भुजबळचं नाव घेऊन की छगने असा छगण्याचं हे करून बोले म्हातारा झाला डंगर झाला ह्या त्यांच्या भूमिका आहे। तुम्ही त्यांच्या मागच्या पोस्ट बघा, अगोदर ह्या पोस्ट केले एका महिन्यापूर्वीच्या अशा पोस्ट आहेत आणि एका महिन्यात असं काय घडलं की संगीता वानखेडेचं झालंय काय एवढं? नेहमीच सक्रिय असणाऱ्या माजी सरपंचाची मुलगी मीराताईंच्या ह्या पूजा तारक आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधूया। पूजाजी, तुम्ही बघितलं असेल की ह्या लढ्यामध्ये तुम्ही कायम पहिल्यापासूनच आहात आणि या लढ्यामध्ये जी काही संगीता वानखेडे नावाची बाई होती ती आंतरवालीमध्ये कधी आलेली तुम्हाला पाहायला मिळाली का? एकतर संगीता वानखेडे ह्या कधी आंतरवालीमध्ये आल्याच नाही किंवा जेवढे काही पाटलांचे दौरे झाले, पहिला असो दुसरा असो, कोणत्याच दौऱ्यामध्ये त्या सामील नव्हत्या, त्या आमच्या ताफ्यामध्ये कधी नव्हत्या। आणि एक मराठा म्हणून त्यांची काय त्यांनी आता पण समाजाला काय दिलंय की अगोदर फक्त छगन भुजबळचं नाव घेऊन की छगने असा छगण्याचं हे करून बोले म्हातारा झाला डंगर झाला ह्या त्यांच्या भूमिका आहे। तुम्ही त्यांच्या मागच्या पोस्ट बघा, अगोदर ह्या पोस्ट केले एका महिन्यापूर्वीच्या अशा पोस्ट आहेत आणि एका महिन्यात असं काय घडलं की संगीता वानखेडेचं झालंय काय एवढं की ती आता पाटलांचा एवढा द्वेष करायला, कारण काय? आणि मग नंतर रडून लाईव्हच्या माध्यमातून सोशल मीडियावर की बाबा मला अशा घाण कमेंट येल्या, तू घाण कामं करशील ना बाई तर घाणच कमेंट येणार। एक बाई म्हणून आम्हाला छत्रपतींचा आशीर्वाद किंवा त्यांची वळण किंवा त्यांची शिकवण आणि संस्कार म्हणून तुला बाई म्हणून नीट बोलायलो। तू जर समोर येऊन दाखव मला, इथं ये, तू किती वेळेस आली, किती वेळेस तू दौरे केलेत पाटलांच्या सोबत, तू किती वेळेस राहिली, पाटला स्वभाव तू किती, म्हणजे तुला माहिती किती पाटलांबद्दल, काय माहिती तुला? आणि जे बोलून गेले अजय बावस्कर त्यांनी पाटलांच्या मुलीबद्दल बोलले, ते लहान लेकरू आहे, आपण लेकरं म्हणजे देवाघरचे फुलं म्हणजे तिच्या वडिलांबद्दल तिला कुठल्याही मुलीला, मी एक मुलगी आहे, मला माझा बाप देवच वाटणार आणि आहे माझा बाप देव, मग हे चुकीचं काय? तू तुझ्या बापाला देव मानत नाही म्हणजे तू एक आता काय म्हणजे शब्दच काय की सगळ्यांना आपल्या आई वडिलांना देव, आपल्या संस्कृतीमध्ये आहे की मातृपितृ देव म्हणजे आपण आई वडिलांना देव मानतो, ती मुलगी तिच्या वडिलांना देव मानती ना, मग तुला प्रॉब्लेम काय याच्या? तुझी अडचण काय आहे? आणि बावस्कर महाराज हे कधी इकडे आलेच नाही आणि जे काही म्हणते की तुकाराम महाराज, जिवंत माणसामध्ये देव असतो का? तुकाराम महाराजांच्या जेव्हा ते गाथा वगैरे लिहिली, पाण्यात बुडवली, त्यांच्या वेळेस ते पान खाऊन थुंकणारा माणूस किती वेळेस होता, पण त्यांनी काही म्हणजे त्याच्यावर काही हे घेतलं का? त्यांनी त्यांच्या वागण्यामध्ये बदल केला का? नाही, आपलं नित्यक्रम चालू ठेवायचं। तसंच पाटलांवर असे किती काही आरोप झाले, किती काही माणसं फुटले किंवा काय झालं की पाटलांच्या आंदोलनामध्ये फरक पडणार नाही, जे आंदोलन पहिल्यापासून चालू आहे ते चालूच राहणार, असे किती उभे करू बघू। हे जे काही अजय बावस्कर साहेब आहेत किंवा वानखेडे यांना सरकारकडून पाकिटे भेटले, त्या पाकिटावर हे बोलतात। पैशाचा माज किती दिवस असतो? पैसा आज खर्च उद्या, समाजाला काय दिलंय तू? समाज उद्या एक मान उंच करून तू अशी ताटमान करून तू आता आमच्या डोळ्यात डोळे घालून बघ म्हणा, फक्त आंतरवालीमध्ये येऊन दाखव म्हणा, तू कधी आली, कोणत्या? मी तर तिला आतापर्यंत इथे बघ, मी पहिल्या दिवशी 29 ऑगस्टपासून मी इथे, ती कधीच आली नाही। मग आता एवढं काय झालं? एका महिन्यामध्ये इतकं काय बदल झालाय की ही आता पाटलांच्या विरुद्ध भूमिका घेतली, काय याचं कारण काय? आणि नक्कीच ती म्हणते आहे की या ठिकाणी आंतरवालीमध्ये मी आले, आंतरवालीत त्या आल्या नाही आणि हेच दृश्य आपण आंतरवालीतून पाहतोय आणि संबंध महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। आपला मित्र उदय भिसे पाटील, जय जिजाऊ जय शिवराय, धन्यवाद।